अनंतनाग मेडिकल कॉलेजवर छापे टाकण्यात आलेले आहेत आणि जे लॉकर्स होते त्या लॉकर्समधून AK-56 रायफल्स मिळालेल्या कॉलेजमधील 2 डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठी छापेमारी केलेली आहे आणि ते हेच कॉलेज आहे जिथून काही दिवसांपूर्वी लॉकरमधून AK-56 रायफल जप्त करण्यात आलेली होती। या संदर्भात आता बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्यासोबत। शिवाजी, आता आजच्या कारवाईमध्ये 2 डॉक्टरांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे, काय कारवाई होती त्यांच्यावर? देशभरामध्ये विविध ठिकाणी NIAचे छापे सुरू आहेत, त्याचबरोबर ETचे छापे सुरू आहेत, वेगवेगळ्या राज्यातील पोलीस यंत्रणांचे छापे सुरू आहेत। त्यापैकी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये छापे पडलेले आहेत। त्यामध्ये एका लॉकरमधून AK-56 ही जी रायफल आहे ती सापडल्याचं समजतंय। 2 डॉक्टरांना ताब्यात घेतलेलं आहे। आता या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कॉलेजमधील काही जे डॉक्टर आहेत, जे संशयित आहेत, त्यांच्याशी देखील चौकशी केली जात आहे। सध्या तरी अनंतनागमधील मेडिकलमध्ये जे छापे पडलेले आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये ही माहिती मिळत आहे की AK-56 रायफल मिळाले आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर अशा पद्धतीने किती स्लीपर सेलमध्ये लोक जे आहेत हत्यारं स्फोटकं घेऊन सोबत आहेत, जे सध्या अटकेत घेतलेले लोक आहेत, साधारण 6 ते 7 डॉक्टर आतापर्यंत अटक झालेली आहे। त्या अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या तपासादरम्यान जी नावं समोर येत आहेत त्या ठिकाणी छापेमारी केली जात आहे। त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणांकडून जी माहिती मिळते सध्या त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीने छापे टाकले जात आहेत आणि जे लोक भारताविरुद्ध षडयंत्र करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांना ताब्यात घेतलं जात आहे, त्यांना अटक केली जात आहे। अगदी बरोबर, सुरक्षा यंत्रणांनी मोठी छापेमारी केलेली आहे। आता आणखी काय धागेदोरे समजतात, कारण की चौकशी सुद्धा होईल, त्यातनं काय समोर येतं याकडे सुद्धा लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।